नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। आपल्या पित्याने आपल्या पुत्राला कशा पद्धतीने विनंती करून शेवटचं म्हणून त्यांचा मन निग्रह तोडण्याचा प्रयत्न केला, पण असं काही त्यांना साध्य झालं नाही. शेवटी त्यांनीच शांत झाले, म्हणले आता माझा पुत्र परत घरी येण्याच्या मार्गावर दिसत नाही, आता तो बुद्ध झालाय, सर्व श्रेष्ठ ज्ञानी झालाय, आता त्याला परत आणणे शक्य नाही आणि त्याच्याकडे असलेला भिक्खू संघ हा खूप मोठा आहे. असा निग्रह त्यांनी मनामध्ये केला आणि त्यांनी शेवटचं त्या ठिकाणी आपलं मन मोडून त्यांनी सोडून दिलं. जेव्हा राहुल आणि यशोधरांची भेट झाली, आपण काल पाहिलं नरसिंह गाथेमध्ये पाहिलं बघा, आपण नरसिंह गाथेमध्ये पाहिलं की एक माता आपल्या पुत्राला आपल्या पित्याचं वर्णन कशा पद्धतीने सांगत आहे. नरसिंह म्हणजे मी सांगितलं सर्वोत्तम, सर्व गुणांनी युक्त, मग त्यांच्यामधले जे 32 लक्षण आहेत ते सुद्धा आपल्या पुत्राला सांगत आहे काही. हे आपण काल नरसिंह गाथेमध्ये पाहिलं. आणि वारसामध्ये जेव्हा राहुल भगवान बुद्धांना मागण्यासाठी गेला, तेव्हा बुद्धांनी त्यांना काय दिलं, धम्म दिला, की माझ्याकडे दुसरं काही नाहीये, एक जीवन मार्ग आहे, हा जीवन मार्ग मी तुम्हाला देऊ शकतो, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तेच मी तुम्हाला देऊ शकतो. असं सांगून भगवान बुद्धांनी राहुलला शेवटी धम्माची दीक्षा दिली. ही गोष्ट जेव्हा शुद्धोधनांना कळाली, शुद्धोधन तर खूप दुःखी झाले की माझा तो मुलगा गेलाच, नातूही गेला. ते दुःखी होते, सदैव असे दुःखी राहिले. तर भगवान बुद्धांनी पुढे त्यांना उत्तर दिला आणि त्यांचे बरेच प्रयत्न चालू होते की बुद्धांना गृहस्थी बनवण्याचा शेवटचा जो प्रयत्न होता तोही त्यांनी करून पाहिलं. बुद्धांनी त्याच्यावर विविध प्रकारचे उत्तर दिले, मंत्र्यांचे कशा पद्धतीचे उत्तर होते आणि शाक्यांचं कसं त्यांनी स्वागत केलं याबद्दल आपण पाहिलं बघा. आता थोड्या वेळापूर्वी आपण वाचलं की भगवान बुद्ध जेव्हा शाक्याकडे म्हणजे आपले कपिलवस्तूला जेव्हा परत आले, तेव्हा त्यांना माहित होतं की या ठिकाणी ज्या कारणामुळे मला घर सोडावं लागलं ते काय कारण होतं, रोहिणी नदीच्या वादावरून. तर शाक्य आणि कोलीय हे 2 गट होते पडलेली. ह्या 2 गटांच्या भांडणामुळे त्यांच्यामध्ये मध्यस्थी होत नसल्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं. मग जेव्हा बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला परत आले, त्यांना कळालं की याच्या आधीच त्यांना कळलं होतं अक्षुले, पण त्यांनी कळालं की हे जे वाद आहे तो मिटलेला आहे, याच्यावर 5 लोक बसलेले आहेत, ते निर्णय घेतात आणि हे जे वाद आहे, पाण्याचं जे वाटप आहे ते योग्य पद्धतीनं होत आहे. आता यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वाद होत नाही, हे पाहिलं त्यांनी. पुढे ते मग जसं जसं बुद्ध आले, बुद्धांचा उपदेश पाहिला की कपिलवस्तूमधल्या लोकांनी निर्णय घेतला बघा की प्रत्येक घरचं एक लेकरू आपण द्यायचं, प्रत्येक घरचं
एक एक लेकरू आपण द्यायचं आपल्या घरचं बुद्धाच्या धम्मामध्ये आपण संघात दिलं पाहिजे. काही फौजी लोक बघा, तुम्ही बघले असते, काही सैनिक असतात त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या डोक्यात तेच असते सदैव की माझा मुलगा एक तरी सैनिकात गेला पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्यावेळेस जेव्हा बुद्ध आले, बुद्धांचा उपदेश पाहिला, बुद्धांचा संघ पाहिला आणि बुद्धांचा धम्म अनुभवला, हे सगळं पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की बुद्ध धम्म खरंच किती महान आहे, लोक कल्याणकारी आहे, दुःखातून मुक्त करणारा आहे. हे पाहिल्याच्या नंतर अनेक लोकांनी असं वाटलं की अरे रे रे, आपण सुद्धा भिक्खू संघात सामील झालं पाहिजे. मग त्यावेळेस खूप संघटित बघा गाव होतं ते कपिलवस्तू जो राज्य होता, खूप संघटित होतं. संघटित म्हणजे काय माहिती का, की अशा पद्धतीचं गाव की ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती निर्णय घेत नाही, अनेक लोक एकत्र जमतात, एकमेकांसोबत चर्चा करतात आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेतात. आणि घेतलेला निर्णय हा ठाम असतो, त्याच्यावर कोणाचा आक्षेप नसतो. अशा पद्धतीचे निर्णय घेतात बघा. मग याला म्हणायचं संघटित समाजाचं लक्षण. एक उदाहरण आहे, एक संघटित समाज कशा प्रकारे असतं की तो समाज एकत्र येतो. बघा किती महत्वाची गोष्ट आहे बघा. आणि आपल्यामध्ये तर आहेच, पण संघटित समाज कशाला म्हटलं पाहिजे की त्या समाजामध्ये चांगल्या प्रकारची भाषा असली पाहिजे. पहिली गोष्ट, प्रत्येकासोबत व्यवस्थित बोलणं चालणं असलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती एका ठिकाणामध्ये एखाद्या दिवशी तो जमला पाहिजे. बघा अनेक इतर धर्माचे लोक जमतात. मी दरवेळेस आपल्या लोकांना दोष देऊन 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 आता मला त्या गोष्टीचा विटच आला बघा. कारण कंटाळा यायला त्यांना किती म्हणून बोलायचं. कारण जोपर्यंत समाज एकत्र येत नाही, एकत्र बसत नाही, एकत्रितरित्या चर्चा करत नाही, तोपर्यंत तो समाज कधीही पुढे जात नाही. त्या समाजामध्ये फूट पाडणे अगदी सोपे असते, अगदी सोपे. बघा काहीच त्या समाजाला फोडायला काहीच वेळ लागत नाही, कारण हे लोक कधीच एकत्र येत नाहीत. जेव्हा भगवान बुद्धांना विचारलं होतं, दुसऱ्या राज्यावर जेव्हा हमला करायचा होता, तेव्हा विचारलं की बुद्धांनी विचारलं की म्हणे त्या राज्यातले लोक म्हणे एकत्र येतात का? ते म्हणला हो एकत्र येतात. म्हणे एकत्र येऊन बसतात, चर्चा करतात का? म्हणे हो म्हणे चर्चाही करतात. म्हणे चर्चेमधून जे निर्णय निघते हे निर्णय जे सर्वांना मंजूर असते का? म्हणे काय म्हटलं त्यांनी, जो एकत्रितरित्या जो निर्णय घेतलेला आहे मग तो निर्णय सर्वांना मान्य असतो का? ते म्हणले हो मान्य असते. मग म्हणे अशा लोकांसोबत जिंकणे कठीण आहे म्हणे. बघा बुद्धांचे वचन आहे ते, अशा लोकांसोबत जिंकणे कठीण आहे. मग त्यांनी काय सांगितलं की एका चांगल्या समाजाची लक्षणं कशी असली पाहिजे. तर अशा पद्धतीची लक्षणं असतात बघा, की सगळ्यात पहिले ते कशी असली पाहिजे, एकत्रित येत असलेली पाहिजे, एकत्रित चर्चा करत असली पाहिजे आणि एकत्रित निर्णय घेणारी पाहिजे. तर आपण सुद्धा लक्षात ठेवा, अनेक लोकांना मी वारंवार विनंती करत असतो, सांगत असतो की आपल्या मनातलं सामाजिक जे काही द्वेष असेल, तुमचं राजकीय असेल, हे सगळं तुम्ही त्या विहाराच्या गेटच्या बाहेर ठेवून यायचं. पण तुम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचा समाज संघटित होणार नाही आणि विकसित तर बिलकुलच होणार नाही. आणि याच्यामध्येच अनेक प्रकारचे गटतट पडतील बघा तुमचे. आज आपल्याला दिसतात असे गटतट पडलेले, पण त्याचा लाभ होतो का आपल्याला? काहीतरी लाभच होत नाही. लाभ न होण्याचं कारणच ते की आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे पहिलेच गट पडून गेलेत. पहिले गट का पडले? कारण हे लोक एकत्र न येत असल्यामुळे हे विविध प्रकारचे गट पडले. आणि या गटाचा उपयोग इतर लोक चांगल्या प्रकारे घेतात. इतर लोक त्या गटाचा उपयोग करतात, त्याचा उपयोग घेतात. आणि आपल्याला कळत नाही की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे असं म्हणू 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 आपण मागेच राहून जातो बघा. आपण कधीच पुढे जात नाही. तो राहिला भाग. पण सांगायचं तात्पर्य असा होता की कपिलवस्तूंमधले लोक चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित सामाजिकरित्या जागृत होते, जागृत, झोपलेले नव्हते. त्यांना माहित होते की एक चांगला समाज कसा घडतो आणि कशा पद्धतीनं त्यांना एक अडचणीचं फेस करावं लागलं. रोहिणी नदीच्या वादावरून अक्षरशः राजपुत्राला घर सोडण्याची वेळ आली होती बघा. मग तेव्हापासून सगळ्या लोकांमध्ये, राज्यामधल्या सगळ्या लोकांना सवय लागली की तेव्हापासून जे
निर्णय घेतात, एकत्र येतात, चर्चा करतात आणि मग त्याच्यावरच निर्णय होते. मग अशा पद्धतीनं सगळं गाव जेव्हा, सगळं राज्य जेव्हा एकत्र आलं तेव्हा अशा पद्धतीचा एक निर्णय घेण्यात आला. कसा निर्णय घेतला की तो निर्णय असा होता की आपल्या घरामधले प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्तीनं धम्माची दीक्षा घेतली पाहिजे आणि धम्माची दीक्षा घेऊन त्यानं भिक्खू संघात सामील झाला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रत्येकाने एक निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला काय आक्षेप आहे का. असा आक्षेप कोणीच घेतला नाही. बघा किती लोक संघटित आहेत. घरामधला एक तरी व्यक्ती द्यायचा, म्हणजे वडील लोक ठरवायलेत, ते स्वतः म्हणाले की माझं एक लेकरू भिक्खू संघाला दिलं पाहिजे. बघा किती मोठं दान आहे. राजा सम्राट अशोकानं, बघा राजा सम्राट अशोकानं सुद्धा आपली दोन्ही लेकरं दान दिली भिक्खू संघाला. महेंद्र आणि संघमित्रा, बघा 2 लेकरं दान दिली, दोन्ही लेकरं. तर त्याच्या पूर्वीची गोष्ट आहे, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बुद्धांच्या काळामधली. तर त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या घरामधला एक एक लेकरू दान देण्याचं ठरवलं. कुणाला दान द्यायचं तर भिक्खू संघाला दान द्यायचं, म्हणजे जेणेकरून भिक्खू संघामध्ये अनेक लोकांचं, चांगल्या लोकांचा सहभाग होईल, धम्माचा प्रचार प्रसार होईल आणि माझ्या लेकराचं सुद्धा मंगल होईल. अशा भावनेने आपल्या लेकरांना प्रत्येकाने भिक्खू संघात पाठवण्याचा निर्णय घेतला. मग आपण या ठिकाणी पाहिलं की जेव्हा अनिरुद्ध असेल किंवा त्यांच्यासोबत ते त्यांचे 4 मित्र जेव्हा निघत होते, त्यांचा वाद चालला होता की मी जाणार. पण याच्यामध्ये शेवटी ठरलं की 5 जण निघले. मग त्यांच्यासोबत उपाली नावाचा भिक्खू गेला. बघा ते 5 जण निघले. मग 5 जण निघल्याच्या नंतर थोडं अंतरावर गेले की आता त्यांना समजलं की बुद्ध इथं आहेत. मग त्यांनी काय केलं की आपले जे भूषण होते, भूषण म्हणजे त्यांनी घातलेले जे महागडे कपडे होते, अंगावर मोठे मोठे दागिने होते, मग हे सगळे करायचे काय. भिक्खू संघात याची काय आवश्यकताच नाही. मग करणार काय. मग हे सगळं त्यांनी काय केलं, ते पूर्णपणे काढलं, आपले पूर्ण दागिने काढले, सगळे जमवले एकत्र. सगळे एकत्र जमवल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की उपाली जे नावी होता, नावी कटिंग दाढी करणारा, त्याला काय म्हटले की म्हणे हे सगळं तू काय कर, ते घेऊन जा आणि आमच्या घरी परत दे. आता बघा झालं काय की त्याला त्याला काय वाटलं, पहिल्यांदा त्यानं काही विचारच केला नाही. त्यानं सगळ्यांचे ते संघ घेतले आणि अंगावर फक्त मोजके कपडे राहतील असे कपडे, ते कपड्यावर पुढचा प्रवास त्यांनी केला. पण उपालीच्या ते लक्षातच आला नाही. उपालीनं काय केलं, ते सगळं संघ एका कपड्यामध्ये बांधले आणि बाकीचे कपडे एका थैलीमध्ये बांधले आणि घेऊन निघला. मग जसं 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 गाव जवळ येत आहे त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला. बघा कसं गावाच्या जवळजवळ येतोय, त्याला गाव दिसत आहे, काही मैलावर त्याचं गाव आहे त्याला दिसायले. मग जसं ते जवळजवळ गेला त्याच्या लक्षात आलं की अरे रे मी एवढं सगळं सोनं नाणं घेऊन आलो. मग हे गावातले लोक यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच विचार करतील, म्हणे उपालीनं यांना मारून टाकलं आणि त्यांचं सगळं सोनं घेऊन आला म्हणे, असा विचार करतील म्हणे. आणि या सगळ्यांनी गावातले लोक मिळून आणि मलाच मारून टाकले तर मग काय करायचं. त्याच्या मनात भीती घर करत होती. जसं जसं तो गावाच्या जवळ जात होता तसं तसं त्याच्या मनामध्ये भीती वाढत चालली होती. बघा मग त्यानं काही अंतरावर गेल्यावर त्यानं त्याचं थांबला आणि विचार केला की म्हणे मी जर त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न केला तर मी जातीने लहान आहे, मग हे लोक माझं ऐकतील का, ऐकणार नाहीत. मी त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न केला तर माझ्या सांगण्याचा काय उपयोग होईल का, काहीच उपयोग होणार नाही. मग काय करायचं म्हणे, माझा जीव जाईल म्हणे याच्यामध्ये. मी काय करतो म्हणे, हे सगळं घेऊन परत जातो. बघा उपालीचं सांगतो बरं. उपाली काय नाव होतं त्याचं, उपाली काय होतं तो व्यवसाय ना, कटिंग दाढी करणारा. आपल्या भाषेत त्याला नावी म्हणतात, नावी म्हणतो ना आपण. कटिंग दाढी करणाऱ्याला मराठीमध्ये नावी म्हणतात. मग त्यानं काय केलं, ते सगळं परत घेतलं, गावाकडे न जाता ज्या दिशेने हे राजपुत्र गेलेले मग त्या दिशेने ते परत गेला. मग पळत 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 अनेक म्हणजे बरेच त्यांना अंतर पार केल्याच्या नंतर
पळतच राहिला तो अक्षरशः, बरंच वेळ थकून गेला. पण त्याचं जीवाची त्याला पर्वा वाटत होती, भीती वाटत होती की म्हणे मरण्यापेक्षा म्हणे यांच्यासोबत राहिलेलं बरं, म्हणे गाव सोडलेलं बरं बा, काही कामाचं नाही गावामध्ये, जीव असेल तर बरे म्हणे, काहीतरी करल, कुठे बी कोणाची बी दाढी कटिंग करून मी जगू शकतो, मला गाव महत्वाचं नाव आहे, मला जीव महत्वाचा आहे. म्हणून तो परत आला. मग यांनी पाहिलं, राजपुत्रांनी पाहिलं की अरे उपाली काय झालं म्हणे, तू असं काय येतोस. मग त्यांना सांगितलं की माझ्या मनामध्ये अशा अशा पद्धतीचं भावना उत्पन्न झाली, मला असा असा विचार आला की मग त्याचं करायचं काय. मला तुझे जे घरचे येतं यांनी समजा गैरसमज करून जर मला मारून टाकलं तर काय करायचं, मी त्यासाठी परत आलो म्हणे. मग राजपुत्र पण विद्वान होते, हुशार होते, अडाणी नव्हते. म्हणे त्यांनी म्हटलं ठीक आहे हरकत नाही उपाली, काही हरकत नाही, तू चल म्हणे आमच्या सोबतच, जाऊ दे म्हणे. मग उपाली पण त्यांच्या सोबत निघाला. पण हे राजपुत्र विद्वान होते, चांगले होते. त्यांना कळालं की बाबा एक समाजामध्ये एक भेद आहे. त्यांना दिसत होतं की मी राजपुत्र आहे आणि हे लोक कोण आहेत म्हणे, हे साध्या म्हणजे छोट्या हलक्या जातीचं आहे म्हणे, म्हणजे त्याच्या कामावरून त्याची जात ठरवत होते बघा लोक. अशा पद्धतीची वागणूक चालली होती. हलके कामं करणाऱ्याला म्हणजे वेगळी, क्षत्रियाला वेगळी, ब्राह्मणाला वेगळी, असे वेगवेगळे पंथ होते. मग बुद्धांनी ह्याच्यावर बंड केला. बुद्धांनी काय केलं, बंड केला. आजच्या काळात पुन्हा बंड केला, बाबासाहेबांनी केला बघा. दोन्ही बंड केलेले. बाबासाहेबांना बुद्ध धर्म स्वीकारण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते की जाती व्यवस्था नाही पाहिजे आम्हाला, ही वर्ण व्यवस्था नको आम्हाला तुमची, आपल्याला कोणाला आरोप घ्यायचा नाही. पण हे मनुष्य प्राण्यासाठी हे दुःखदायक आहे. मनुष्याची त्याच्यातून प्रगती होत नाही. जो याच्याकडे पैसा आहे ते अमाप संपत्ती कमवतोय, जो गरीब आहे तो वरच्यावर गरीबच होत चाललेला आहे. याच्यामध्ये सामाजिकरित्या कुठल्याही समाजाची प्रगती होताना दिसत नाही बघा. मग याच्यावर प्रहार कोण केला, सगळ्यात पहिले 2500 वर्षापूर्वी प्रहार केला बुद्धांनी बघा. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी या व्यवस्थेवर प्रहार केला आणि 2500 वर्षानंतर त्याच्यावर प्रहार कोण केला, तर बाबासाहेबांनी केला बघा. तर सांगायचं तात्पर्य काय की त्या राजपुत्रांना सुद्धा माहित होतं की हे सामाजिक मतभेद आहे आणि भिक्खू संघामध्ये आणि बुद्ध धर्मामध्ये असा काही प्रकार नाहीये. मग काय करायचं. मग त्यांना माहित होतं की भिक्खू संघामध्ये जो सर्वप्रथम जातो, ज्याची सर्वप्रथम उपसंपदा होते, त्याला पहिले मान असतो. तो भले कोण्या जातीचा राहो, कुठल्याहीचा राहो, ज्यानं पहिले उपसंपदा घेतली तो श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे मोठा झाला. त्याच्यानंतरची उपसंपदा कोणी घेतली तो त्याच्यापेक्षा लहान झाला. एका तासानं का असना, एका मिनिटानं जर असेल तरी तो एका मिनिटानं लहानच असतो बघा. जरी दोन जुळे लेकरं झाले, अंतर किती असतो, 4-5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा अंतर असेल दोन लेकरांमध्ये, पण ते 2 मिनिटासाठीच काय होईना 10 मिनिटांना हा मोठा आहे बघा. मग तसंच आहे की भिक्खू संघामध्ये जेव्हा तुमच्या मनामध्ये बुद्धांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होते की 10 मिनिटं ह्यांच्या मनामध्ये बुद्धांच्या प्रती उत्पन्न झाली बघा. 10 मिनिटं आधी, 10 मिनिटाच्या नंतर यांच्या मनात झाले. मग कोण श्रेष्ठ झालं, हे श्रेष्ठ झाले का, तर 10 मिनिटं आधी यांना बुद्धांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न झाली, 10 मिनिटं आधी झाली. त्याच्यामुळे हे जास्त श्रेष्ठ आहेत. मग यांना उपसंपदा दिली पाहिजे. पहिलेचे लोक चांगले होते, खरंच चांगले होते. त्यांना कळत होतं की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. समसमान वाग करायचे म्हणजे कोणाला दुःख होईल असं कधी वागत नव्हते. तर त्यावेळेस काय केलं की मग त्या राजपुत्रांनी ठरवलं. मग त्यांनी काय केलं की मग हळूहळू ते आले पुढं आल्याच्या नंतर की जसं जसं ते जवळ चाललेत त्यांना कळते की आता इथे या ठिकाणी बुद्ध आहेत. मग बुद्धांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांना अश्वजित, महानाम, कौंडिन्य हे ते भेटले. मग त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण करण्याचं त्यांनी विनंती केली. ते विनंती केल्याच्या नंतर की म्हणे तुम्ही राजपुत्र दिसतायत. मग त्यांना वाटलं की बाबा राजपुत्रांना जास्त वाटते की पहिले माझी दीक्षा झाली पाहिजे. मग त्यांनी त्या पद्धतीने सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण त्या राजपुत्रांनी थांबवलं. थांबा म्हणते थोडं थांबा, आमची आधी घेऊ नका उपसंपदा, आमच्या उपसंपदेच्या आधी या उपाली नावाची उपसंपदा पहिले घ्या म्हणे बघा. या नावाची उपसंपदा पहिले घ्या म्हणे. का विचारलं, का बरं. म्हणे आम्हाला एक गोष्ट माहिती म्हणे की भिक्खू संघामध्ये 10 मिनिटं जरी आधी आला
10 मिनिटं आधी जरी उपसंपदा झाली त्याचा आयु तिथून सुरू होतो बघा. म्हणजे आपला जो आयु म्हणजे काय, वर्ष, जन्माचे वर्ष, किती वर्ष आपण, आता माझा आयु 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 50-60 वर्ष, हा माझा कायिक आयु आहे. कायिक म्हणजे माझ्या शरीराचा आयु आहे. पण मी माझ्या धम्माचा आयु किती, माझा धम्माचा आयु कधी सुरू होतो, ज्या दिवशी माझी उपसंपदा होते, तिथून माझा नवीन जन्म झाला. तिथून माझा काय झाला, नवीन जन्म झाला. आणि तिथून माझा नवीन जन्म झाल्यामुळे माझा आयु किती झाला, तिथून सुरू होतो, 0. बघा, मग त्याच्यामध्ये आयु तिथून सुरू होतो. उपसंपदा झाल्या तिथून त्या ठिकाणी तुमचा आयु झाला, म्हणजे आयु सुरू झाला. मग हे त्या राजपुत्रांना माहित होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी म्हटले की उपाली न्हाव्याची पहिले म्हणे सगळ्यात पहिली उपसंपदा घ्या. मग त्याचप्रमाणे उपाली न्हाव्याची सर्वप्रथम उपसंपदा झाली. मग त्याच्यानंतर बाकी 5 राजकुमारांची झाली. बघा असं का झालं, मग हे जे 5 राजकुमार होते हे त्या उपालीपेक्षा लहान झाले. मग त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण झालं, उपाली झाला. बघा हा फरक कळला का तुम्हाला भिक्खू संघामधला, की हा फरक आहे की ज्या व्यक्तीला धम्मदीक्षा पहिले भेटली तो वयाने मोठा झाला, 10 मिनिटांनीच का असना. बघा कळालं का, त्यांना वंदन करावं लागते. राजपुत्र असून सुद्धा त्यांना कोणाला वंदन करावं लागलं, न्हाव्याला, म्हणे ते श्रेष्ठ. अशा पद्धतीनं त्यांना ते माहित होतं की हा आपला आचार्य होईल, हा मोठा होईल. बरं, उपाली न्हावी जो आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. बघा आपण मागच्या श्रावणी पौर्णिमेला आपण पहिली धम्मसंगीती पाहिली. पहिली धम्मसंगीती पाहिली ना आपण. पहिली धम्मसंगीती म्हणजे काय, पहिली धम्म परिषद, थोडक्यात आपल्या भाषेत पहिली धम्म परिषद पाहिली आपण. त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये 500 अरंत भिक्खू होते. बघा त्या 500 अरंत भिक्खू मध्ये उपाली होता. बघा साध्या भिक्खूंना प्रवेश नव्हता, अरंत भिक्खू होते. फक्त 500च्या 500 अरंत भिक्खू होते. त्या 500 अरंत भिक्खू मध्ये उपाली होता. बरं, अजून एक उपाली हा भाग एवढा महत्वाचा काय, तुम्हाला काय सांगतो की उपाली न्हाव्यास दीक्षा देव का दिली, की उपाली न्हावी एवढा महत्वाचा काय की आज जो त्रिपिटक आपण पाहतो, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक, किती पिटक पाहतो आपण, पहिले 2च होते, सुत्त पिटक आणि विनय पिटक. त्याच्यानंतर त्याचा हळूहळू पुस्तकांच्या विभागणीनुसार एक पिटक वाढवण्यात आलं, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. तर सुत्त पिटक जे आहे आनंद आणि महाकश्यपांनी सांगितलं पहिल्या धम्मसंगीतीत, आणि विनय पिटक जर कोणी सांगितलं तर कोणा सांगितलं, उपाली न्हाव्यानं सांगितलं. बघा हे माहित होतं का आपल्याला. उपाली जो न्हावी होता हा अरंत भिक्खू झाला. उपालीला बुद्धाने म्हटलं की विनयधर उपाली. बघा आता विनयधर म्हणजे काय, नियमावरच चालणारा. जसं जसं बुद्धाने नियम बनवले, कसे बनवले, 277 जेव्हा नियम बनवले. भिक्खू संघामध्ये किती नियम आहेत, 277 जे नियम आहेत ना, ते 277च्या 77 नियम भिक्खू उपाली त्याच आचरण करतो. त्याचे आचरण कधीच तुटले नाही. तर ही खबर बुद्धांपर्यंत गेली. मग बुद्धांची जेव्हा भेट झाली तेव्हा संपूर्ण संघामध्ये बुद्धांनी असं घोषित केलं की म्हणे हे विनयधर उपाली आहेत म्हणे. विनयधर म्हणजे यांच्यासारखा विनय भिक्खू संघामध्ये कोणी करत नाही. बघा त्यांचं नाव पडलं विनयधर. जसं आपण सारीपुत्तांना काय म्हणतो, धर्मसेनापती, महाप्रज्ञावान, तसं विनयधर उपाली आहेत. बघा तर उपाली हा नावी जरी असला तर ते नाव्याचं तिथं काहीतरी पडलं का काम, त्याचा कामाचा काही संबंध आला का, नाही. तो विनयामध्ये इतका चांगल्या पद्धतीने रुढलेला होता, पूर्ण नियमाचं पालन करायचा, बुद्धांबद्दल खूप श्रद्धा होती, धम्म ऐकायचा, नियमाचा काटेकोरपणे पालन करायचा. संघामधला एकही नियम त्याच्याकडून मोडला जात नव्हता. अनेक भिक्खू जे छोटे भिक्खू राहायचे ते त्याच्याकडे यायचे, बनते आम्हाला हा विनय सांगा बरे. हा विनय भगवान बुद्धाने
कधी, कुठे आणि कशासाठी बनवला? बघा, नियम एका दिवसात 277 नियम बसून एका जागी बनलेत का? नाही. जसं जसं आवश्यकता पडत गेली, भिक्खू संघ बनत गेला. जसं जसं आवश्यकता पडत गेली तसं तसं विनय बनत गेले. एका दिवसात विनय बनले नाहीत, तसे आवश्यकतेनुसार विनय बनत गेले. बघा, मग पाहिलं की विनयामध्ये सर्वश्रेष्ठ उपाली आहे. नंतर त्याला उपाधी पण भेटली, विनयधर. विनयामध्ये श्रेष्ठ होतं. तर हे 277 नियम एका दिवसात बनले नाहीत. भगवान बुद्धांनी एका दिवसात 277 नियम सांगले नाहीत. आवश्यकतेनुसार ते नियम बनत गेले. तर उपालीला माहित होतं की बुद्धांनी हा जो विनय बनवला, हा कधी बनवला, कुठे बनवला आणि कशासाठी बनवला, तो उदाहरणासहित बनतेची सांगायची. बघा, कोण? उपाली बनते. तर त्याच्यामुळे काय व्हायचं, अनेक लोकांना आपल्या विनयाचं आचरण करायला मिळायचं. आचरण म्हणजे आपला विनय तुटणार नाही याची लोकांना काळजी वाटायची की बुद्धांनी या लोकांसाठी सांगितलं म्हणजे ते माझ्यासाठी पण आहे. म्हणजे ते लोक कशा पद्धतीचं विनयाचं भंग करत होते, म्हणजे नियम तोडत होते. म्हणजे आपण ते करता कामा नाही. भिक्खू संघ त्या ठिकाणी सदैव उपालीचं असं विनय. आज सुद्धा बघा, भिक्खू संघ एवढं जे 277 नियम आपल्याला बघायला ऐकायला भेटतात, हे कुणामुळे भेटतात? उपालीमुळे. उपाली पहिल्या धम्मसंगीतीमध्ये संपूर्ण विनयाचा भाग जो आहे नियमाचा, तो उपाली बनते ना. मुखोद्गत सांगितलं, तोंडपाठ. तोंडपाठ कधी, कुठे? अच्छा, बरं, बसू द्या, बाहेर बसून ऐकू द्या, काय अडचण नाही. ऐकलं पाहिजे. ऐकलं नाही मी तुम्हाला सांगत राहतो की काल तुम्हाला 3 प्रकारची प्रज्ञा मी सांगितली. पहिली प्रज्ञा श्रुतमय प्रज्ञा, म्हणजे धम्म ऐकत 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 धम्माप्रती आपल्याला आचरण आणि धम्माप्रती आपल्याला त्याबद्दल आवड निर्माण होते. बघा, आणि आवड निर्माण झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपल्याला मनामध्ये बुद्धांच्या प्रती, बुद्धांच्या धम्माच्या प्रती आणि भिक्खू संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. मी तुम्हाला असं रोज किती म्हटलं विहारात या की विहारात या, तुमच्या मनात येत नाही. आपल्या लेकरू आजारी पडलं की मग बरोबर डॉक्टर आठवतो, तोपर्यंत आठवत नाही. काय गरज आहे, काय गरज आहे? आपण देतो ना वर्षाला, जयंती आली की पट्टी फाडतो आम्ही, संपलं आमचं काम. बुद्ध पौर्णिमा आली की आमचे द्यायचे 200-400 रुपये, संपलं. पण त्याच्याने तुमचं मंगल होत नाही. आणि मी आज सांगितल्याप्रमाणे संघटित समाजही घडत नाही. घडत नाही. मी परत सांगतो की आपल्या मनामधले जे काही विचार असतील, तुमचे जे काही राजकीय बाजू असतील, तुमचे जे काही सामाजिक मत असतील, हे आपापल्या घरी ठेवायचे आणि सगळ्यांनी एक दिवस ठरवायचा की मी या समाजाचा भाग आहे, मी धम्माचं आचरण करणार आहे. मी एक दिवस तरी आठवड्यातला हा दिवस माझा फिक्स करून मी विहारात जाणार आणि मी माझ्या सर्व आलेल्या बांधवांना माझ्या धम्माच्या दृष्टीने पाहिजे की तो माझा धम्मबंधू आहे. बघा बघा, ज्या दिवशी आपली दृष्टी अशी होईल ना, तर आपल्याला कोणाबद्दल कधीच राग येणार नाही. जे लोक येतात त्यांच्याबद्दल तर मंगलकामना आहेच, पण जे लोक येत नाहीत त्यांच्या प्रती मंगलकामना आपल्या मनात येते. बघा, सगळ्यांच्या प्रती मैत्री भावना येते आपल्याला. हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असतो की आपण धम्म ऐकत जा, ऐकत जा. युट्यूब मध्ये ऐकाव, मोबाईल मध्ये ऐकायला भेटते. युट्यूब मध्ये भेटते ना आपल्याला. कुठल्या तरी बनतेजीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं की ऑटोमॅटिक त्यांचे व्हिडिओ आपल्याला यायला लागतात. आपल्याला युट्यूब मध्ये की नाही अनेक गोष्टी माणसं पाहतात, नको ते पाहतील. पण कोणी असं प्रवचन ऐकायचं म्हणलं, काय यार घंटाभर कोण ऐकाव, अर्धा घंटा कोण ऐकायचं. काय होईल की तंत्रज्ञान काय होते माहिती का, की मनुष्य हा प्राणी जो आहे हा तंत्रज्ञान बनवतो, पण त्या तंत्रज्ञानामध्ये स्वतःच अडकतो. बघा, अशी कथा झाली की माणसानं पाणी प्यायसाठी विहीर खणली आणि स्वतःच पडला. निघता येईना आणि पोहता येईना, गेला मरून. कसं झालंय? स्वतःसाठी खणलेल्या विहिरीत पडला
निघता येईना, पोहता येईना, गेला मरून. मग तसं झालंय. आपल्या हातातला जो मोबाईल आहे, आपल्या घरातली जी टीव्ही आहे, हे जे घटक आहेत ना, हे आपल्याला ज्ञान वाढवण्यासाठी आहेत. आपलं ज्ञानामध्ये ज्ञानाची मतिमंद करायसाठी नाहीये. त्याच्यातून आपण ज्ञान वाढलं पाहिजे, धम्माच्या प्रति श्रद्धा वाढली पाहिजे. तर आपण त्याचा वापर काय करतो? गैरवापर करतो. सरळ गैरवापर. बघा, एवढा आपल्यामध्ये इतकं बुद्ध धम्माचा संग्रह आहे ना, त्रिपिटकाचा, हा साधा सुद्धा नाहीये. कित्येक लोक, तुम्हाला मी जगाच्या पाठीला असे लोक दाखवतो की आपले लोक तो सोडून द्या, आपला छोटा मोठा समाज आहे, आपल्या समाजाबद्दल बोलणं कठीणच आहे, पण अनेक इतर जाती धर्माचे लोक बघा तुम्ही, ते लोक त्याचा अभ्यास करतात. मग त्यांच्याबद्दल आदर वाटते ना मला, की खरंच बाबा हे जाती धर्माचे नसताना सुद्धा हे लोक बुद्धांच्या प्रति इतके श्रद्धावान आहेत. ते धम्मा ऐकतात, युट्यूबवर, चॅनलवर, पुस्तकं वाचतात, विपश्यना करतात. मग त्यांच्याबद्दल आपल्याला तर माहीतच नाही. तुम्ही पाहिलं कोकरे साहेब, बरोबर की नाही? गेलते ना विपश्यनेला, किती लोक होते आपले, खरं सांगा. बाकीचे आपले लोक किती होते? हा, आपला फक्त एकटंच होते तुम्ही, बाकी 49 कोण होते? इतर जाती धर्माचे होते का नाही? तर हे काय माहिती का, ही गोष्ट आपल्याला खंत वाटण्यासारखी आहे की जी विद्या भगवान बुद्धाने दिलेली विद्या आहे, विपश्यना, ती आपण ग्रहण न करता इतर लोक ग्रहण करायचे. ठीक आहे, ते संपणारे नाही, हरकत नाही. ती काय संपणारी आहे का? नाही, संपणारी नाहीये ती. पण याचा लाभ जे आहे सर्वप्रथम आपल्याला झाला पाहिजे. बुद्धांनी सांगितलेलं जो धम्म आहे आणि तो प्रॅक्टिकली पाहायसाठी आपल्याला पाहिजे. एखादा चित्रपट बनवला, एखादा चांगला चित्रपट बनवला तर आपल्याला कसं पाहावं वाटतं की नाही? पिक्चर पाहावं वाटते, लेबारी पिक्चर आहे, राजा हिंदुस्थानी. बघा, त्यावेळेस लोक थिएटर फुल हाऊसफुल चाललं होतं. पहा वाटते ना, चांगला बनला म्हणून. अनेक लोक जातात, आजही पाहतात. बघा, किती वेब सिरीज पाहतात, काय काय पाहतात. पण बुद्धांनी दिलेला धम्म हे आपल्याला पाहायची आपल्या क्षमता नाही. मग ते पाहणार कसं? त्याला पाहायची दृष्टी कशी? विपश्यना केली पाहिजे. विपश्यना तर आपण करत नाही. मग कळणार कसं? फक्त ऐकून 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 नाही कळत. अनुभूतीच्या लेवलला मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे 3 पद्धतीनं प्रज्ञा कशी उत्पन्न होते. प्रज्ञा म्हणजे काय? काही नाही, आपल्यामध्ये ज्ञान उत्पन्न होणे, बुद्धांच्या प्रति श्रद्धा उत्पन्न होणे, त्याला प्रज्ञा म्हणतात. बघा, स्त्रोतापन्न अवस्थेमध्ये 3 पद्धतीची निवरणे निघून गेली पाहिजे. निघून जातात ना हळूहळू. जसं एखाद्या व्यक्तीला स्वतःचा कायाच्या बद्दल जो अभिमान होता तो निघून जाते. बघा, मिले सुंदर आहे, मिले बलवान आहे, मिले शक्तिमान आहे, मी असाच आहे. खूप असतात त्याला स्वतःबद्दल लय असं आमिष असतात की मी खूप मोठा आहे, मी खूप बलशाली आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पाहता पाहता काही वर्षानंतर तुमचे गुडघे वाकडे व्हायला लागतात. अजून काही दिवस पाहता पाहता तुमचे केस पांढरे व्हायला लागतात. तुम्हाला चालताना अवघड होते, गुडघे दुखतात, बसायला अवघड होते, खाली बसता येत नाही, कंबर दुखते, खाली बसलं तर उठता येत नाही. असं पाहता पाहता तुमच्या लक्षात येते की माझा आयु निघून गेला तरी मी या दुःखातून मुक्त झालो नाही. माझ्याकडे पैसे खूप आले पण मला दुःखातून निघण्याचा मार्ग मला भेटला नाही. मग कसं निघेल याच्यातून बाहेर कसं पडू मी? तर बाहेर पडण्याचा साधा सोपा मार्ग आहे, धम्म आचरण करा, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करा. धम्म ऐका तरी सुरू, धम्म ऐकायला तर सुरू करा. त्याच्यातून तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग भेटतो. त्याच्याशिवाय मार्ग भेटेल का? नाही भेटत. हे उदाहरणं वेगवेगळे देण्याचं कारणच ते की बघा, उपाली नाव्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेत होतो. तर उपाली नावी 277 नियमाला धरून होता. बघा, कधी त्यानं कुठलाही विनय त्यानं कधी आजीवन कधी तोडला नाही. पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्यानं 277च्या 277 विनय म्हणजे नियम. थोडक्यात एका भिक्खूचं आचरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे. भिक्खूनं भोजन कधी केलं पाहिजे, भिक्खूनं जेवण कधी केलं पाहिजे. भोजन म्हणजे जेवण. भिक्खूनं अंगावर चिवर कसा घातला पाहिजे, भिक्खू चालला कसा पाहिजे, किती अंतरापर्यंत बघलं पाहिजे, कोण काय दिलं तर काय खाल्लं पाहिजे, काय खायला नाही पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, काय नाही स्वीकारलं पाहिजे.
धम्मदेशना कशा पद्धतीची दिली पाहिजे, एखादं कुटुंब असेल तर कशी दिली पाहिजे, एखाद्या 40-50 लोकांमध्ये कशी दिली पाहिजे, त्याचा विषय कसा असला पाहिजे, अनेक गोष्टीचे नियम त्या ठिकाणी बनलेले बघा, अनेक गोष्टीचे. तर हे सगळे जे नियम आहेत हे बनते उपाली यांनी कुठे कुठे बनवलं. हा विनय कधी कुठे बनला? भगवान बुद्धांनी हा जो विनय कुठे बनवला, कधी बनवला आणि कशासाठी बनवला, इथपर्यंत त्यावेळी भंतेजींना पाठ होतं. तर त्यांच्याबद्दल सर्वांनी एकदा उपाली भंतेबद्दल साधुवाद करायचा आहे. साधू साधू. बघा किती छान वाटतं. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला ते विनयपीठक जर चांगलंच नसतं तर आज आपला भिक्खू संघ राहिला असता का? भिक्खू संघ राहिला नसता तर आपल्यापर्यंत धम्म आला असता का? आला नसता. तर त्यांच्याबद्दल आपण सदैव आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे. भिक्खू संघाबद्दल तर असलाच पाहिजे, पण उपाली भंतेबद्दल सुद्धा आपल्या मनात कृतज्ञ भाव असला पाहिजे. तर आपण पाहिलं अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या 5ही जणांना भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांनी सामील करून घेतलं आणि त्यांची नाव होती राजा बद्धीय, अनिरुद्ध, आनंद, भग्गू, किंबिल आणि देवदत्त. बघा हे 5 जणांना सामील करून घेतला आणि 6वा होता उपाली. तर अशा पद्धतीनं आजचा भाग आपण या ठिकाणी समजावून घेतला. मला वाटतं वेळ झाला, किती झालं? 9 वाजून गेले. बघा आज वेळेवर संपला. बघा छोटा भाग होता म्हणून लवकर संपला. तर परत एकदा तुम्हाला सर्वांना माझी अशी विनंती आहे की दिवसेंदिवस आपल्या विहारामध्ये धम्म ऐकणाऱ्याची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे वाढलेले काय होते की जर माझ्याकडून एखादं पुण्यकर्म म्हणजे काय की मी धम्म ऐकायला पाहिजे, पुण्यकर्म आहे. मी धम्म ऐकण्यासाठी एखाद्याला सांगणं हे पण पुण्यकर्म आहे. त्याला सोबत आणणं त्याला अजून पुण्यकर्म आहे. मला सांगा, आता काही लोक म्हणतात की एखाद्याला, आता तुम्ही बघा काही लोक दारू पिणारे असतात, अल्कोहोल, ते म्हणतात लगेच भाऊ आम्हाला थोडेसे 5 की बा. त्याला वाटते लय छान काम केलं बा, आम्हाला 5 लाख केलं असं. पण ते पुण्यकर्म आहे का? खरं सांगा. एखाद्याला तुम्ही दारू पाजणे, त्याला दारूसाठी पैसे देणे हे चांगलं काम आहे का? अजिबात नाही. एक तर ते पैसे देणे तर ते घातकच आहे, त्याच्या शरीरासाठी घातक आहे. आणि तुम्ही त्याला पैसे दिल्यामुळे त्याच्या घरचे सुद्धा तुम्हाला शिव्या घालतात. म्हणजे जे लोक पैसे देतात त्याला 2 पद्धतीचं नुकसान होते. एक तर त्यांना ज्याला पैसे द्यायला प्यायला की त्याचं शरीर जे खराब व्हायला, हा पहिली बाधा त्याला लागते बघा. दुसरी बाधा की जे व्यक्ती पियायले पैसे घेऊन त्याचे घरचे सुद्धा त्याला दूषण लावतात. यांना पैसे दिले यांना पैसे दिले नसतात तर पिलं नसतं. 2 पद्धतीचं नुकसान होते बघा. तर हे पुण्यकर्म आहे का? मला सांगा. ते पुण्यकर्म नाहीये. की पुण्यकर्म कसे झाले पाहिजे, आपली पारमिता कशी झाली पाहिजे, शील पारमिता कशी गेली पाहिजे, दान पारमिता कशी पूर्ण झाली पाहिजे. तर आपण आल्याच्या नंतर हळूहळू विहारामध्ये धम्म ऐकत 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 आपल्यामध्ये हळूहळू त्याबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. तर आपण काय केलं पाहिजे? आपण तर आलंच पाहिजे. भले इथं कोणी सांगणार असो, काही असो, शेवटी ते धम्म सांगतात. नाही समजलं हरकत नाही, ध्यानात ठेवायचं. मला हा भाग नाही समजला, दुसऱ्या दिवशी बघायचं, तिसऱ्या दिवशी बघायचं. पण हळूहळू काय करायचं? आपली सराव सोडायचा नाही. सराव सोडायचा नाही. बघा सराव जर सुटला की ते व्यक्ती नापास 100% होते. बघा तुम्ही आता एखादा पोलीस भरतीचे लेकर बघा, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतात, मिलिटरी भरतीची तयारी करतात का नाही? तर ते काय करतात माहिती का? 6 महिने वर्षभर आधी त्यांना कळते की बाबा आता या महिन्यामध्ये भरतीची जाहिरात पडणार आहे. तर ते काय करतात? त्या 6 महिने आधी, 1 वर्ष आधी पासूनच ते स्वतःला पळवण्यासाठी तयार करतात. स्वतः सकाळी उठतात, बुट बिट घालतात, अंगावर कपडे घातले की लगेच सकाळी रोज उठून पळायचं. म्हणजे आपल्या शरीराला कसं बनवतात की त्या स्पर्धेमध्ये मी सर्वप्रथम येईल, ती स्पर्धा मी जिंकणार. अशा पद्धतीने ते काय करतात? सराव करत असतात. बरं मला एक सांगा की जे व्यक्ती सराव करायले, रोज सकाळी 4ला उठून ग्राउंडला उठायले, पळायले, व्यायाम करायले, आपल्या शरीराला त्या नोकरीसाठी पात्र बनवायले, आणि दुसरा असा व्यक्ती आहे की जे सकाळी मस्त 8-9 वाजता उठते, ग्राउंडही करत नाही आणि भरतीला दोघेही गेले,
की ज्या व्यक्तीनं वर्षभर सराव केलेला आहे आणि जे व्यक्ती कधी सरावाचा सही केला नाही, दोघांपैकी कोण नोकरीला लागेल तुम्ही खरं सांगा? कोण लागते? की ज्या व्यक्तीनं सराव केला, ज्या व्यक्तीनं सराव केला वर्षभर, आपल्या शरीराला झिजवलं, आपल्या शरीरातल्या रक्ताला पूर्णपणे पळवलं. बघा, कधी परवा केली नाही. सकाळी थंडी पडली म्हणून उठला असं नाही, पाऊस पडाले म्हणून काम चुकारपणा केला नाही. त्यानं प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या पळाला, तो त्या व्यवस्थित त्यानं काय केलं, मेहनत घेतली आणि त्याला काय झालं, त्याला लाभ होते. बघा, त्याचा 100% लाभ होते. तसंच आपण सुद्धा पाऊस पडाले म्हणून घरी बसता कामा नाही. पाऊस पडाले म्हणून अनेक लोक बघा कारण सांगतात, विचित्र कारण सांगतात. भाऊ मला काम आहे, मी आता जाऊन येतो, मला फोन आलाय. आजूबाजूला बसलेले असतात चहा पीत, नंबर लावत. असे लोक आहेत, खरंच आहेत. तर त्यांना काही भेटत नाही बरं का बाहेर बसून. तिथं बाहेर बसून असतात, चहा पीत बसलेले असतात, काहीतरी मोबाईल मध्ये खेळत बसलेले असतात. बरं, एवढं सगळं करून त्यांना कोणता असं लय मोठा पुरस्कार भेटणार आहे का? नाही भेटणार. पण तेच व्यक्ती जर इथे येऊन बसली तर त्याला काय कळते माहिती का? बुद्धांचं चरित्र कळते, की बुद्धांनी काय सांगितलं, बुद्धांचा धम्म नेमका काय सांगतो, आणि बुद्धांचा धम्म हा चांगल्या जीवन मार्गासाठी, मनुष्य प्राण्यासाठी कसा उपयुक्त आहे. बघा, इथपर्यंत आपल्याला रोजच्या रोज समजते. थोडस ऐकत आपल्यामध्ये काय होते माहिती का? बुद्ध धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न होते. बघा, मग श्रद्धा म्हणजे काय? प्रज्ञा उत्पन्न होते. प्रज्ञा म्हणजे काय? की तुमच्यामध्ये एक प्रकारची प्रज्ञा म्हणजे ज्ञान, एक प्रकारचं ज्ञान तुम्हाला कळते की बुद्ध धम्माचं ज्ञान मिळवल्याच्या नंतर माझा जो जीवन मार्ग आहे हा सोप्या पद्धतीचा आहे. आणि बुद्ध हे फक्त आपल्या जाती धर्मासाठी बांधलेले नाहीत, हे बुद्ध सगळ्यांसाठी आहे, सगळ्या मनुष्य प्राण्यासाठी आहे. बुद्धांचे वचन फक्त एका समाजासाठी बांधून येत नाही, सर्व मनुष्य प्राण्यासाठी धम्म आहे. एखाद्याला खोटं बोलू नको म्हणजे फक्त आपलेच लोक खोटं बोलू नये असं आहे का? असा त्याचा अर्थ होतो का? नाही. सर्व मनुष्य प्राण्याने कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांना खोटं बोलता कामा नाही, खोटं बोलू नये. मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधियाम. बघा, ग्लोबल सत्य, त्याला नोबल ट्रुथ म्हणतात. 5 नोबल ट्रुथ. हे खरंच 5 म्हणजे सत्य घटना आहेत ना, हे आपण कधीच केलं नाही पाहिजे. 4 आर्य सत्य, 4 नोबल ट्रुथ म्हणतो. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धांचा जो धम्म आहे आपण रोजच्या रोज थोडं श्रवण करत तुमच्या प्रती, सर्वांच्या प्रती मी मंगल कामना करतो. आणि आपण न चुकता हळूहळू का होईना, भले आपल्याला किती त्रास होत असेल, काहीचा कशाचाही त्रास असेल, पण आपण काय केलं पाहिजे? आपण जसं लेकरांना शाळेत टाकल्याच्या नंतर लेकराला रोजच्या रोज विचारतो, माझा मुलगा शाळेत आलता का हो? माझा मुलगा अभ्यास करतो का हो? हुशार आहे का हो? आपण विचारतो ना. मग तसंच जर बाबासाहेब आज असते तर बाबासाहेबांनी विचारलं असतं की भाई, मी माझे लेकरं बुद्ध धम्मात टाकले, माझे लेकरं विहारात येतात का हो? धम्माचं आचरण करतात का हो? किती दुःख वाटलं असतं बाबासाहेबांना. म्हणजे आपण बाबासाहेबांच्या नावाखाली बाबासाहेबांचा अपमानच करत नाही का थोडक्यात? म्हणजे ज्या गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला करायला सांगितल्या ते न करता आपण इतर सर्व करतो. बघा, 5 शिलेचं पालन करायला सांगितलं ना बाबासाहेबांना, आपल्याला एकत्र जमायचं सांगितलं, पुस्तक आहेत त्याच्यावर. समाजानं एकत्र आलं पाहिजे, शिका. काय म्हटले? पहिली गोष्ट काय म्हटले? शिका. शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्याशिवाय पिल्यानंतर हा व्यक्ती कुठलाही प्राणी असो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, कारण त्याला कळते काय खरं आहे काय खोटं आहे. बघा, मग त्यासाठी सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आपलं शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. फक्त शाळेला जातो, पाठीवर बॅग घालतो आणि जाऊन शाळेमध्ये फक्त शाळेच्या बाहेर फिरायला जातो म्हणलं जमना. आपला लेकरू खरंच शाळेत जाते काय हे आपलं कर्तव्य पाहणं. किती पालक पाहतात तो जाऊन, कसा समाज चांगला घडणार आहे? जर आपलं लेकरू चांगलं घडत नसेल तर आपण समाजाच्या प्रती काय अपेक्षा करणार?
आणि समाज हा एक एक माणसापासून बनत जातो. कसापासून बनतो? प्रत्येक व्यक्तीपासून समाज बनतो. आणि चांगल्या समाज घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपला लेकरू शाळेत जाते का, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जोपर्यंत आपण ते करणार नाही, आपलं ह्या गोष्टी ते आपल्या लेकरामध्ये सुधारणा होत नाही. आणि आपणच कधी विहारात जात नाहीत, आपले लेकरं खायला येते. तरी मी पाहतो आपल्या विहारामध्ये अनेक तरुण मुलं येतात बघा. त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या आई वडिलांना मी कधी पाहिलं नाही, पण ते लेकरं मात्र येतात. म्हणजे खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की किती लेकरामध्ये श्रद्धा आहे बघा. आणि घरचं वातावरण पण तसं असेल, कारण ते आई वडील म्हणतात की बेटा मला काम आहे, तू तरी जा बघा. म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं पण कौतुक केलं पाहिजे की बाबा तुला समजो न समजो, तू जाऊन तासभर बसून तरी बरं. हरकत नाही, नाही समजलं 1 वर्ष लागला हरकत नाही, दुसऱ्या वर्षी आला, दुसऱ्या वर्षी तरी त्याला कळेल बघा. असं करत 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 लेकरांमध्ये सुद्धा श्रद्धा उत्पन्न होते बघा. दुसरा घटक सांगितला संघटित व्हा. पहिले काय सांगितलं? शिका. शिका म्हणजे काय? आपल्या लेकराला कसं वागलं पाहिजे हे आपण स्वतः पहिले शिका. लेकराला काय शिकवायचंय हे स्वतः शिका. माहिती का? आपल्या लेकराला काय घडवायचंय हे पहिले शिका. माझ्या लेकराला जर वकील बनवायचं असेल तर वकिलासाठी काय काय लागते, त्याला काय खर्च करावा लागेल, त्याचं शिक्षण कशा पद्धतीचं द्यावं लागेल हे आपण स्वतः पहिले शिकावं लागते. त्याचा लागणारा खर्च, अंदाजित खर्च 10 वर्ष 20 वर्ष लागतात. त्याला पगार कधी सुरू होईल माहित नाही, अशी अवस्था असते बघा. मग हे पहिले आपण नाही शिकलं पाहिजे. नंतर आपल्या लेकराला चांगले संस्कार युक्त आपल्या लेकरू बाहेर काढला पाहिजे बघा. अनेक प्रकारचे सफरचंद येतात, छोटे मोठे लाल पिवळे हिरवे अनेक येतात. पण त्याच्यामधले जे चांगले राहतात का नाही ते आपल्याकडे येतात का हो? ते श्रीमंत लोक घेतात. आंबे बघा, हापूस आंबे बघले असते ते, हापूस आंबे पाहिले ना. बाकी छोटे मोठे आंबे आपल्याकडे येतात गाड्यावर, पण हापूस आंबा कोणी गाडीवर घेऊन फिरताना पाहिलं का तुम्ही? पाहिलं का? नाही फिरत, कारण तो विक्रीला म्हणजे तो महाग आहे. तसंच आपलं लेकरू जेव्हा धम्माचं आचरण करत करत धम्माचं पालन करतो तेव्हा आपल्या लेकरामध्ये अनेक चांगले गुण येतात आणि त्या लेकराची क्वालिटी वाढते बघा. क्वालिटी स्टुडंट म्हणतात त्याला. तर हा झाला शिकण्याचा भाग. आपल्या लेकराला क्वालिटी बाज मुलगा बनवा, क्वालिटी स्टुडंट बनवा. फक्त विद्यार्थी बनून चालत नाही, विद्यार्थ्यामध्ये तसे गुण असले पाहिजे. विद्यार्थी कसा असला पाहिजे, विद्यार्थी कसा वागला पाहिजे, विद्यार्थ्यांना कसं बोललं पाहिजे, गुरुजनांचा आदर करतो का, शेजाऱ्या पाजाराची कसं वागतो, शाळेत दप्तरमध्ये काय काय असते त्याच्या, हे आपलं काम आहे पाहणं. आता हे कोण्या समाजासाठी मेसेज आहे का? सर्वांसाठी का नाही? धम्मा एकासाठी का? बाबासाहेबांनी एकासाठी सांगितलं का? सर्वांसाठी सांगितलं नाही. प्रत्येक आई वडिलांसाठी, कोण्या जाती धर्मासाठी समाजासाठी बोलतो का मी? नाही. सगळ्यांना हा लागू होतो नियम. तर आपल्या लेकरांना पहा, आपले लेकरं हातामध्ये मोठे मोठे कडे घालून फिरतात. काय गरज आहे कडे घालायची? तुम्ही विचारलं का तुमच्या लेकराला कधी, का रे बाबा तुझ्या हातात कडं काय, तू का बाई आहेस का? नाही ना. मग या कडं तू का भांडणं करण्यासाठी वापरतो का? तुला भांडणं करण्याची गरजच काय? तर हे का करतात असं? कारण त्यांना धम्म माहित नाही हो. आपण त्यांना धम्म सांगण्यासाठी अपुरे पडलो. आपण पालकाच्या नात्यानं आपण हारलो, हे त्याच्या मागचं कारण आहे. तर काय केलं पाहिजे? तर मी आतापर्यंत हारलो हरकत नाही, इथून तरी मी माझ्या लेकराला न चुकता रविवारीच काय होईना मी माझ्या लेकराला विहारात घेऊन जातो. हे का सांगतो तुम्हाला वारंवार? त्याच्या मागचं कारण आहे. उद्या एखादं समजा लहान, त्या दिवशी कोकरे सरांनी आपल्याला एक उदाहरण दिलं बघा. तुम्हाला उदाहरण मी परत सांगतो. जर समजा तुम्हाला एखादं, जे कुंभार बघला असेल, तुम्ही कुंभार पाहिलं ना, कुंभार काय करतो? कच्च्या मातीपासून वस्तू बनवतो. कधीतरी मटका बनवतो, माठ बनवतो, मग त्याच्यापासून एखादा गल्ला तरी बनवतो पैसे टाकायचा, त्याच्यापासून सुंदर बदक तरी बनवतो किंवा सुरई बनवतो, काहीतरी बनवल ना तो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, उदाहरण असं सांगण्याचं की जेव्हा ती माती कच्ची असते ना, ती माती कच्ची आहे, त्याला आकार दिला. कसा दिला? आकार दिला. आणि त्याला वाटलं की बाबा हे मला याच्यापासून गल्ला बनवायचा नाही, मला याच्यापासून बदक बनवायचं.
त्यांना काय करते, ती कच्ची माती मोडून टाकते, बनवलेली काय करते, पूर्ण मोडून टाकते, एकत्र कुपा करते आणि परत त्याला तोडून चांगला नरम करून डबल बनवते. त्याला जसं बनवायचं तसंच लक्षात घ्या, जेव्हा आपले लेकरं लहान असतात का नाही, हे पाहिजे तसे वळवता येतात. आपल्याला पाहिजे तसे वळवता येतात, पण जेव्हा एकदा ती मातीचं कुंभारानं समजा त्या मातीला आकार दिला आणि त्याला भाजलं, म्हणजे त्याला गरम केलं, नंतर ते आकार घेते का परत? ती आकार घेत नाही. त्याच्या मागचं कारणच ते की कारण ती शेवटी फुटून जाते, तुटून जायचे, त्याचे तुकडे होतात, पण ती आकार घेऊ शकते का? आकार नाही घेऊ शकत. तसंच बघा आपल्या तरुणाचं आहे की एकदा लेकरू समजा तरुण झाला, मोठा झाला की त्याच्यामध्ये सुधारणा करणं अवघड होते. तर बालपणापासून लेकरांना सवय लावा, बालपणापासूनच. त्याच्यामुळे होते काय की आपल्या लेकरू हळूहळू संस्कारी वृत्तीचा बनतो. बघा, त्याच्यामध्ये दोष कमी येतात, त्याच्यामध्ये कोणाबद्दल भांडणं करायचे असं मनामध्ये विचार येत नाहीत. शिक्षणाप्रती त्याला आवड निर्माण होते की मी हे शिक्षण घेतल्याच्या नंतर माझं जीवन सुखकर होईल, मला चांगली नोकरी भेटेल, आणि चांगली नोकरी भेटल्याच्या नंतर माझं आचरण चांगलं असल्यामुळे मला नोकरीच्या ठिकाणी कधी कोणी त्रास देऊ शकत नाही. दुसरा मुद्दा सांगतो, संघटित. बघा, शिक्षण फक्त घेतल्यामुळे शिका सांगितलं फक्त बाबासाहेबांना, काय काय शिकायचं हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर संघटित कसं व्हायचं मी तुम्हाला आता सांगितलं. कपिल वस्तूमध्ये लोक कसे संघटित होते, तर प्रत्येक समाजानं कसं संघटित असलं पाहिजे की प्रत्येक समाजानं आपला कोणीही व्यक्ती असो, कसाही राहो, तो भले काय असो, त्याचं आपल्यासोबत भांडण जरी असलं, पण तुम्ही एका धम्माच्या छताखाली जेव्हा एकत्र येता ना, तर तुम्ही एकत्र येतच नाही कधी. प्रत्येकाला आपलं मान अपमान, मोठा लहान, मी मोठा, मी छोटा, तू मोठा, अशा पद्धतीची भावना असते. पण जेव्हा बुद्ध असतात आणि त्यांचा धम्म असते, तेव्हा तुमची सगळी नेतागिरी बाहेर ठेवून यायची. सगळ्यांनी खाली बसायला पाहिजे, सगळे समान आहोत आपण. विहारात आल्याच्या नंतर आपण सर्व समान आहोत, अशा पद्धतीची माझ्या मनात भावना आली पाहिजे. तेव्हा एखादा चांगला संघटित समाज त्या ठिकाणी घडतो. आणि जे आपल्या समाजातले सुशिक्षित लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, ते आपल्या समाजापासून दूर दूर होतात. बघा, का होतात की असंघटित लोक त्यांना दूषण लावतात, त्यांना काय करतात, त्यांच्याबद्दल काही बोलतात, म्हणून ते लोक येत नाहीत. ते म्हणतात, बाबा काय दान पुण्य घ्यायचं माझ्याकडून घेऊन जा, 500 नाही 1000 रुपये घेऊन जा, पण मला काय बोलू नका, मी कुठे येत नाही. घाबरतात बघा लोक यायला, विहारात यायला घाबरतात. का? त्याच्या मागचं कारण आहे की हळूहळू आपल्याला पाहिजे काय, मी काय सांगतोय की हळूहळू आपल्याला एक चांगलं संघटन जर बनवायचं असेल, चांगला संघटित समाज बनवायचा असेल, आपले लेकरं चांगले बनवायचे असतील, आणि लेकरं जर चांगले असतील तर उद्या तुमचं जीवनच सोपं होणार आहे. बघा, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग संघटित झालं, प्रत्येक जण या ठिकाणी आले पाहिजे, धम्माचं श्रवण झालं पाहिजे. काल मी विनय बोधिप्रिय बंतेजींचं एक प्रवचन ऐकलं बघा. तर बंते विनय बोधिप्रिय त्यांच्या 20 मिनिटाच्या प्रवचनामध्ये ते सांगतात की काही विहारावर म्हणे, त्यांचं म्हणणं कसं होतं की काही विहारावर उपासक हे ग्रंथ वाचन करतात, बरेच जागी करतात. तर आमच्या विहारावर कोणते भिक्खू यायला तयार नाहीत. आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 4 विहार आहेत. किती आहेत तू खरं सांगा, 4 आहेत की 5 आहेत? 6 विहार आहेत. या 6च्या 6 विहारामध्ये एकही भिक्खू नाही हो, एकही भिक्खू नाही आम्हाला सांगण्यासाठी. तर आम्हाला त्याची खंत आहे हो, आम्ही कुठं कमी पडतो आम्हाला कळत नाही, आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी नाही, आमच्यासाठी भिक्खू उपलब्ध नाही. मग आम्ही करायचं काय? आम्ही काय केलं पाहिजे की आमच्या लोकांपर्यंत हा चांगला संदेश गेला पाहिजे ना, बुद्धांचा धम्म गेला पाहिजे. मग बुद्धांचा धम्म सांगण्यासाठी आमच्याकडे भिक्खू सुद्धा नाही तो. मग आम्ही काय केलं पाहिजे, काय करावं? म्हणून आम्ही काय केलं या ठिकाणी की हळूहळू का होईना पहिले वर्ष आपण प्रज्ञा करुणा विहारावर धम्मग्रंथ वाचायला सुरुवात केली बघा. मग त्याच्यानंतर आपण तथागत विहारामध्ये सुरू केलं. तर असं करत करत काही का असं ना आपण भोंग्यामध्ये वाचन करून लोकांच्या घरापर्यंत धम्म न्यायचा प्रयत्न करायचा.
बघा कोणासाठी चाललंय? तर भगवान बुद्धाने जे घरदार सोडलं ते कोणासाठी? माझ्यासाठी सोडलं का? तुमच्यासाठी सोडलं का? नाही, सर्व मनुष्य जातीसाठी सोडलं. तसंच हा जो धम्म आहे हा तुमच्या माझ्यासाठी नसून हर एक मनुष्य प्राण्यासाठी धम्म आहे बघा. म्हणून याचं आपण भोंग्यामध्ये वाचन करतो का? तर जे लोक घरी बसून ऐकत असतील, आजूबाजूला थांबून ऐकत असतील, हरकत नाही, त्यांचे मंगल हो. पण ऐकतात, अनेक लोक ऐकतात, मग त्यांच्याबद्दल आपल्याला वाटते की ऐकायलेत ना, हरकत नाही. मग आपण काय केलं? हळूहळू अशी संघटन पद्धतीचा आपण एक वेगळ्या पद्धती नवीन पद्धत अवलंबली, ज्याच्यामध्ये काय केलं आपण की हळूहळू लोकांना धम्म सांगण्याचा नवीन मार्ग निवडला. आता आपण युट्यूब करतो बघा, व्हिडिओ चालू आहे ना रेकॉर्डिंग. आपण हे युट्यूब काय करतोय? मला काहीच आवश्यकता नाही युट्यूबची. माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा युट्यूब चॅनल मी बनवला, त्याच्यामध्ये 2च व्हिडिओ पडले, हा 3रा व्हिडिओ बनत असेल. काही आवश्यकता नाही. मी व्हॉट्सअप पाहत नाही, मी काहीच पाहत नाही, मला गरजच पडत नाही. पण हे बनवण्याची गरज काय पडली की आपले लोक, अनेक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, कमीत कमी ते मोबाईलवर तर ऐकतील, थोडीफार त्यांच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होईल, बुद्ध धर्माप्रती आदर उत्पन्न होईल बघा. तर अशा पद्धतीनं जोपर्यंत आपला समाज संघटित होत नाही तोपर्यंत असंघटित समाजाला तोडणे, फोडणे, त्याच्यामध्ये फळी निर्माण करणे अगदी सोपे असते. ज्या समाजाचा तरुण हा व्यसनाधीन झालेला असतो त्या समाजाला भरकटणे म्हणजे त्याला तोडणे, फोडणे, त्याचे फाळणी करणे खूप सोपे असते बघा. आपण राजकारणाबद्दल बोलतच नाही. ते राजकारण हा आपला भागच नाहीये. आपला भाग काय की माझा समाज सुधारला पाहिजे, मनुष्य जातीचं कल्याण झालं पाहिजे. अनेक जाती धर्माच्या लोकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना हा धम्म समजला पाहिजे, बुद्धांचा धम्म कळला पाहिजे. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतात बघा. पहिल्याच्या काळामध्ये छोटे छोटे आरसे होते बघा, त्याच्यामध्ये लोक बघून खुश राहायचे. ठीक आहे बा, माहिती केस विचारले बस झालं. पण आज तुमच्या घरामध्ये अलमारीला एवढा मोठा आरसा असतो, त्याच्या पुढे तुम्ही तासभर जरी बघले तरी आपलं मन भरत नाही. तसं झाले बघा. ही अवस्था होऊन बसली. आपल्याकडे अनेक प्रकारच्या सुविधा आल्या, पण आपण त्या सुविधेचा वापर स्वतःच्याच कल्याणासाठी केलं. आध्यात्मिक प्रगतीसाठी, सामाजिक प्रगतीसाठी त्या वस्तूंचा कधीच उपयोग केला नाही बघा. इथून आपण सुरुवात करतोय बघा. व्हिडिओ बनवतो आपण, भोंग्यामध्ये वाचन करतो, त्याचा लाभ काय झाला पाहिजे? असे दिवसेंदिवस आपल्या व्यारामध्ये संख्या वाढली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी ग्रंथ वाचन चालू आहे त्या ठिकाणी लोक गेले पाहिजे की मला दिसलं पाहिजे बघा बाबा इथं ग्रंथ वाचन चालू आहे. 5च मिनिटं का होईना त्या ठिकाणी बसा, ऐका. तुम्हाला खरंच चांगलं वाटलं तर ऐका, नसेल पटत उठून जा, हरकत नाही. काय अडचण आहे का वाचन? काहीच अडचण नाही ना. आपल्याला दिसतंय की समोर ग्रंथ वाचन चालू आहे, तर येऊन बसायला काय बिघडते आपल्याला? कोणी मारणार आहे का तुम्हाला? का आला रे बाबा म्हणणार आहे का? असं कोणी म्हणत नसते. का आलास तू म्हणून? तर आपण काय केलं पाहिजे की जेव्हा मला दिसत आहे की ग्रंथ वाचन चालू आहे, या ठिकाणी मी 5च मिनिटं का होईना मी जाऊन ऐकून येतो बरं. मला जर आवडलं तर मी बसतो, नाही पटत तर मी उठून जाईन. अशा पद्धतीची सुद्धा आपली मानसिकता नाहीये. याच्याबद्दल खंत वाटते बघा. 5 मिनिटं सुद्धा ऐकण्याची आपली मानसिकता नाही. आणि आपण बाहेर मोठेपणा सांगतो. आपण काय सांगतो? बाहेर मोठेपणा सांगतो, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, पण आपण श्रद्धावान नाहीत ना. आपण बुद्धांचं धम्म ऐकण्याची आपल्याला आवड नाही. मग आपण काय सांगायचं लोकांना? मी तेच सांगतो वारंवार की संघटित समाज नसल्यामुळे या सर्व गोष्टी घडतात बघा. काल सांगितले 3 कारण. अश्रद्धावान लोक कशी असतात, प्रज्ञा उत्पन्न कशी होत नाही, त्याच्या मागचे कारण आहेत. हळूहळू का होईना ह्या गोष्टी सुधारतील. आणि अशा सर्वांच्या प्रती मी मंगल कामना करतो की सर्वांच्या चित्तामध्ये धम्माच्या प्रती श्रद्धाबल उत्पन्न हो. सर्वांचं मुक्त चित्त हे मलयुक्त हो, अनेक निवरणापासून ते मुक्त हो. आणि सर्वांनी या ठिकाणी आपले दोन्ही हात जोडून सरनेत्य गाथा या ठिकाणी होणार आहे. कसं घ्या
बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवाचेन होतु मे जयमङ्गल। साधु साधु जय सो जय सो जय भीम।